रक्षाबंधनाच्या सणासारखा पवित्र सण आपण साजरा करताय. मोठ्या संख्येने महिला भगिनी येत आहेत आणि आपल्याला राखी बांधतायत. काय सांगाल या प्रेमाविषयी? गेल्या 5-6 वर्षापासून आम्ही हा सार्वजनिक रक्षाबंधनाचा सण साजरा करतो. तो रक्षाबंधनाला अजून 4-5 दिवस बाकी आहेत, परंतु प्रत्येक बहिणीला मग आपापल्या भावाकडे जावं लागतं आणि म्हणून मला एक 2-3 दिवस अगोदर घेतलेला आहे. आज आपण पाहताय की जवळजवळ 5-6 हजार महिला येऊन जातील आणि दरवर्षी 4-5 हजार महिला येतात. दरवर्षी हा क्राऊड आमचा वाढत चाललेला आहे, कारण आमच्याजवळ असणारे जे काय आमच्या बहिणींच्या नात्यात सारखा संबंध तो जपण्याचं काम आम्ही करत असतो. कुठल्याही महिलेवरती, त्यांच्या कुटुंबावरती काही प्रसंग आला, अडचण आली, आम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही उभं राहून त्यांना मदत करायचा प्रयत्न करत असतो. त्यांच्या अडीअडचणी, त्यांची सुखदुःख, आणि म्हणून लोक स्वखर्चाने आज एवढी लोक महिला आमच्या आलेल्या आहेत. आणि आज आपण पाहताय सकाळपासून ही लाईन चालू आहे आणि अजूनही ती संध्याकाळपर्यंत चालू आहे. कुठलाही राजकीय नेता कधी असे अभिनव उपक्रम आयोजित करत नाही, पण आपण राजकारणाच्या पलीकडे जाऊन, नात्याच्या पलीकडे जाऊन नातं जपताना दिसत आहे. ज्या जनतेने आमच्यावरती गेली 35-40 वर्ष प्रेम केलेलं आहे, आणि ठीक आहे ही बाब वेगळी आहे, ही तर आपल्या वेगळ्या नातेसंबंधाची आहे, पण एरवी काही जरी असलं तरी ही लोक आम्हाला सहकार्यकर्ता आमच्या इथे येत असतात, आम्ही त्यांच्या इथे जात असतो आणि तेच आपुलकीचा धागा पकडून आजचा कार्यक्रम आमचा सुरू. आज या आनंदाच्या सोहळ्यामध्ये पालकमंत्री पदाची भर पडलेली आहे, तर पालकमंत्री असलेल्या बंधूला बहीण राखी बांधते, त्याविषयी काय सांगाल? पालकमंत्री नव्हतो तरी पण ते येत होत्या. पालकमंत्री झाल्यामुळे त्यांना डबल आनंद झालेला आहे आणि जास्त प्रमाणात त्यावेळेला आलेले आहेत. आमचं भाग्य भर पडलेले आहे आणि आमचं भाग्य, आमचं नशीब आहे की एक अशा एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलग्याला त्यांचं एवढं प्रेम मिळते. आपण पालकमंत्री झाल्यानंतर काही राजकीय मंडळींना पोटशूळ उठलेला आहे, त्यांना आपण काय उत्तर द्याल? बघा, आता त्यांना जर पोटशूळ कोणाला उठला असेल त्याला आम्ही ओवा देऊ पोटदुखीचा, परंतु आम्ही काम करतोय, कामाने उत्तर देऊ. आणि मी सगळ्यांना सांगितलं बरोबर घेऊन जाईल. आम्ही 7 आमदार आहे, 2 खासदार आहे, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती, नगराध्यक्ष, महापौर, नगरपालिका, सगळ्यांना घेऊन काम करायचं. काही विजन आहे, विकास करायचा आपल्याला. आम्ही काही कायमचेच कोण आमदार, खासदार, मंत्री, संत्री आहोत का पालक? पण जी काय आम्हाला आता संधी दिलेली आहे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी, त्याचं जिल्ह्यातल्या जनतेसाठी आणि जिल्ह्याच्या विकासासाठी जेवढं शक्य तेवढं आम्ही. या निमित्ताने रायगडमध्ये किंवा रायगड जिल्ह्यामध्ये गोगावले पर्व सुरू झाला असं मानायचं का? पर्व बिर्व असं काय आमचं नाही, आम्ही काम करतो. जनतेने ठरवायचं असतं कोणाला काय करायचं किंवा काय नाही. आम्ही किती मोठे झालो तरी आम्ही जमिनीवरच चालणार. आम्ही आमच्या कुटुंबाला स्पष्ट ताकीद आहे, गरिबी आली म्हणून लाजायचं नाही आणि श्रीमंती आली म्हणून माजायचं नाही. ही पदं कायमची कोणाकडे नसतात, परंतु आपण जे काम करतो ते कायमचं असतं, त्या प्रकारे आपण चालू. रायगडमधल्या काही नेत्यांनी टिप्पणी अशी केली की गोगावलेंना पालकमंत्री पद देण्यात आमचा हात आहे, आणि दुसऱ्या नेत्यांनी टिप्पणी अशी केली की पालकमंत्री हेच काही सर्वस्व पद नाही. त्याला तुमचं उत्तर काय आहे? सगळ्यांनीच सहकार्य केलं असं समजा. पहिलं तर आमच्या आई वडिलांचं पुण्य आहे की त्यांनी मला जन्म दिला. त्यानंतर आदरणीय बाळासाहेबांनी मला तिकीट दिली. त्यानंतर जनतेने आम्हाला निवडून दिलं. आमच्या कुटुंबियांनी आम्हाला पूर्ण सहकार्य केलं आणि मतदार बांधवांचे आभार. आणि मग आत्ताचं जे आम्हाला पद दिलं आहे ते एकनाथ शिंदे साहेबांचे मोठे उपकार आहेत, त्याचबरोबर मुख्यमंत्री पण. परंतु पक्ष म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी जे आम्हाला मंत्रिपद दिलं आमच्या कोठ्यामधलं, आणि त्याचबरोबर पालकमंत्री पण, त्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या सगळ्यांचा आभार. पक्षवाढीबरोबरच विकास कामांबरोबरच पक्षवाढी द्विगुणित करण्याची सुवर्ण संधी आहे असं नाही वाटत? नाही, ठीक आहे ना, पक्ष तर आम्ही आमचा वाढवतो, प्रत्येकालाच तो हक्क अधिकार आहे आणि त्याप्रमाणे चाललेला आहे. परंतु आता महायुतीमध्ये आणि महायुतीमध्ये सगळ्यांना बरोबर घेऊन आम्ही चालणार आहोत. त्यामध्ये असं नाही की आम्ही वन साईड जाऊ अशातला भाग नाही आहे. आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊ. कोकणामध्ये तुमच्या मतदारसंघामध्ये माणगाव आणि इंदापूरची कोणती कशी रस्त्याचं थोडंसं आम्ही रुंदीकरण केलेलं आहे.
पेवर ब्लॉक टाकून दोन्ही साईडचे जो मानगाव आणि इंदापूर तो करतोय. त्यानंतर आमचं ब्लेम होतं की कॉन्ट्रॅक्टरने त्यांनी सांगितलं होतं अधिकाऱ्यांनी एक लाईन मानगाव ते बायपासची चालू करायची रेल्वेच्या ऐवजी, परंतु रेल्वे त्यांना परवानगी देत नाही 140 ट्रेन नवीन चालू केल्यामुळे. म्हणून आहे त्याच रस्त्याने आम्ही परंतु थोडं रुंदीकरण आणि थोडं सावधानतेने आणि रस्त्याची जिथे डागडुजी आहे ते करून आणतो.